पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील भालगुडी गावात काल संध्याकाळच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 शेतकऱ्यांची घरे जळून पूर्णपणे खाक झाली. या भीषण अग्निकांडात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 6 कुटुंबाचा आयुष्यभराचा कष्टाचा संसार डोळ्यादेखत भस्म झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार ही आग काल सोमवारी संध्याकाळच्या सुमारास लागली. आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही ठिणगी पडली असावी असे सांगण्यात येत आहे. भालगुडी गावातील ही घरे एकमेकांना लागून असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं. वाऱ्याचा वेग आणि लाकडी बांधकामे यामुळे आग वेगाने एका घराकडून दुसऱ्या घराकडे पसरली आणि पाहता पाहता 6 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आली. आग लागल्याचे लक्षात येताच गावात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आपल्या परीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवानही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरुण आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत आगीने सर्व काही फस्त केलं होतं. या भीषण दुर्घटनेत विश्वास शंकर साठे, बाळू मारुती साठे, महादू साठे, प्रकाश साठे, बबन रामजी साठे आणि पांडू साठे या 6 शेतकऱ्यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले आहे. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की घरातील धान्य, कपडे, सोन्या चांदीचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि शेतीसाठी लागणारी अवजारे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. रात्रभर कष्ट करून उभारलेला संसार एका क्षणात राख झाल्याने या कुटुंबांवर आभाळ कोसळले. सध्या 6ही कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून त्यांच्या समोर निवाऱ्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा ठाकलाय. या दुर्घटनेनंतर भालगुडी गावावर शोककळा पसरली आहे. आमचे सर्वस्व आगीत गेले आहे. आता आम्ही जायचे कुठे आणि खायचे काय असा प्रश्न पीडित शेतकरी विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पंचनामे करावेत आणि पीडित कुटुंबांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे. नैसर्गिक आपत्ती आणि अशा अपघातांमुळे पिचलेल्या या शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी शासकीय मदतीचा हात मिळणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या परिसरात शांतता असली तरी पीडित कुटुंबाच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाही. आता सर्वांचे लक्ष प्रशासकीय कार्यवाहीकडे लागले आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.